नवीन वर्ष म्हटलं की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांत हा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. हा सण स्त्रियांच्या अतिशय आवडीचा सण म्हटला जातो. काळी साडी, हलव्याचे दागिने आणि साज शृंगार नटणं हा स्त्रियांच्या अतिशय आवडीचा विषय. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घातले जातात, तर काही जण रंगीबेरंगी नवीन कपडे परिधान करतात. परंतु यंदाच्या संक्रांतीला मात्र पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये असं म्हटलं जात आहे. मात्र हा पिवळा रंग एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या दागिन्यांचाही येतो. त्यामुळे अनेक महिलांना संक्रांती दिवशी दागिने घालावेत की नाहीत हा प्रश्न पडलाय. पाहुयात या संदर्भात ज्योतिषशास्त्री राहुल कदम काय म्हणाले. यावर्षी मकर संक्रांत जी आहे ती वाघावर बसून आलेली आहे व तिचं उपवाहन घोडा आहे. तिने पिवळी वस्त्र धारण केलेली आहेत व हातामध्ये गदा असून कुमार अवस्थेमध्ये ती खाली बसलेली आहे. तिने अलंकारासाठी मोती धारण केलेले आहेत. मकर संक्रांत हा सण रवी हा आपली जी राशी संक्रमित करतो त्यानुसार साजरा केला जातो. यावेळी रवी 14 जानेवारीला सकाळी 8:55 धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे. त्याचा जो पुण्य काळ आहे तो सकाळी 8:55 ते सायंकाळी 4:55 पर्यंत आहे. या पुण्य काळामध्ये नदी स्नान म्हणजे गंगा स्नान, जपजाप्य, तुमच्या इष्ट देवतांच्या प्रित्यर्थ तुम्ही केलेले दान धर्म, तर्पण अशी विधी केल्यानंतर त्याचं जे पुण्यफळ आहे ते कित्येक पटीने मिळतं अशी मान्यता दिलेली आहे. या दिवशी तिळाच्या पाण्याने स्नान म्हणजे पाण्यामध्ये तीळ टाकून तिलोदकाने स्नान करणे, तिळ तर्पण करणे, तिळाचा होम करणे, तीळ भक्षण करणे, तिळाचं दान करणे आणि तिळाच्या उठण्याने स्नान करणे अशा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता आपल्यातील पापांचा क्षय होतो अशी धार्मिक मान्यता देखील हिंदू धर्मियांमध्ये मानलेली दिसून येते. या दिवशी संक्रांतीनं पिवळी वस्त्र धारण केलेली आहेत. त्यामुळं संक्रांतीच्या दिवशी जो काही धार्मिक आपण विधी करणार आहोत किंवा हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम करणार आहोत त्यावेळेला पिवळी वस्त्र धारण करणं अशुभ मानलेलं आहे. त्या कारणाने यावेळी पिवळी कपडे, पिवळे दागिने तसेच पिवळी फुलं कुठल्याही प्रकारे यावेळी संक्रांतीला धारण करू नयेत. हा तुम्ही हिरवी वस्त्र धारण करू शकता, काळी वस्त्र धारण करू शकता, मात्र पिवळी वस्त्र चुकूनही धारण करू नका. आता यात अजून एक असा प्रश्न उपस्थित झालेला आहे की संक्रांत जर पिवळ्या रंगावर आलेली आहे तर मग सोन्याचे दागिने वापरायचे की नाही वापरायचे, कारण सोनं हे देखील पिवळं आहे. तसंच स्त्रियांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असताना हळद वापरायची का नाही वापरायची, तर त्या बाबतीत बऱ्याच जणांच्या शंका उपस्थित आहेत. तर त्याचं एक निराकरण करतो की हळद ही आपल्याकडे मांगल्याचं प्रतीक मानलेलं आहे. तसेच सोनं हा शुद्ध धातू मानलेला आहे. त्यामुळे हळदी कुंकवासाठी हळद वापरायला हरकत नाही. तसेच अंगावरती सुवर्णाचे दागिने देखील धारण करण्यासाठी काही हरकत नाही. मात्र तुम्ही काचेच्या ज्या बांगड्या असतील त्या मात्र पिवळ्या धारण करू नका. तसेच पिवळ्या फुलांचे गजरे, पिवळ्या फुलांच्या माळा ह्या धारण करू नका. तसेच संक्रांत ही पायस भक्षण करणारे आहे त्यामुळे नैवेद्यामध्ये व जेवणामध्ये खीर असू नये. एवढ्या गोष्टी या संक्रांतीला तुम्ही टाळल्या पाहिजेत. संक्रांती दिवशी तीळ व गूळ यांचं दान करणं, नवीन वाण म्हणून नवीन भांडी, गाईला घास ह्या गोष्टी तुम्ही देऊ शकता. तसेच या संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे सकाळी 8:55 ते सायंकाळी 4:55 या काळामध्ये कुणाशी वादविवाद करू नका, कामविषय सेवन करू नका. तसेच गवत कापणे व गायींच्या दुधासाठी धारा काढणे या गोष्टी टाळाव्यात. ह्या गोष्टी तुमच्यासाठी अशुभ अशा ठरतील. जेणेकरून ही संक्रांत आपल्यासाठी शुभदायक व आनंददायक ठरावी यासाठी ज्या गोष्टी करू नयेत, ज्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर येणारी संक्रांत तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी व आनंद घेणारी येईल. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.